नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमची KYC झालेली नाही का? KYC झालेली असेल तर दुरुस्ती करायची आहे का? त्याच्यानंतर आजचे लेटेस्ट अपडेट काय आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं. आता मी जे स्क्रीनवर आहे ते जुन्या पद्धतीचं दाखवत आहे किंवा जे लेटेस्ट आहे ते देखील दाखवत आहे. दोघांतील फरक समजून घ्या. ओके. शक्यतोवर माझी तरी विनंती राहील, आपण KYC करण्यासाठी किंवा दुरुस्तीची KYC करण्यासाठी जवळच्या सेवामध्ये जाऊ नका. त्यानंतर ऑनलाईन जे पोर्टल दिले आहे लाडकी बहिणीचं, त्या पोर्टलवर जाऊ नका. कारण की त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, मी देखील एक सेतू केंद्र चालक आहे. आम्ही वारंवार आमच्याकडे जे कस्टमर्स येत आहेत किंवा वारंवार आम्हाला जे विचारणा होतात त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना मी याद्वारे नम्र विनंती करू इच्छितो की साईडवर कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन शो होत नाही आहे किंवा साईड हँग होतं आहे, इतर अनेक अडचणी येत आहेत, बरोबर. तर तुम्हाला सर्वात आणि साधी सोपी गोष्ट सांगतो, महिला बालकल्याणच्या विभागामध्ये ज्या विभागाची ती योजना आहे त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष त्या विभागामध्ये गेल्यावर तुमची KYC यशस्वीरित्या तुम्हाला करता येते. त्याच्यासाठी जसं की मी माझं उदाहरणार्थ धुळे जिल्ह्याचं मी दिलेलं आहे 2 नंबर पर्यायाला, की तुम्ही तुमची KYC धुळे जिल्ह्याच्या महिला बाल विकास कल्याणला करावी. आणि तिथं जवळच्या सेतू केंद्रावर किंवा ग्रामपंचायतीवर म्हटलं आहे तर तिथं जाऊ नका. कारण की ग्रामपंचायतमध्ये पण होणार नाही, सेतूमध्ये पण होणार नाही किंवा इतर ऑनलाईन सेंटरमध्ये सुद्धा होणार नाही. का? कारण की तिचे ऑनलाईन साईडमध्ये प्रॉब्लेम दिसत आहेत किंवा साईडच ओपन होत नाही, अनेक त्रुटी आहेत. ओके. सो त्याच्यामुळे ऑनलाईनली कोणी करू नका. ऑफलाईनली प्रत्यक्ष महिला बालकल्याण ऑफिसला जाऊन आपली KYC दुरुस्त करू शकतात किंवा करू शकतात. त्याच्यानंतर आता महिला बालकल्याण आपलं धुळ्याचा पत्ता द्यायचा म्हणला तर सिंचन भवनच्या बिलकुल बाजूला आहे, बरोबर, समाज कल्याणजवळ. प्रत्येक समाज कल्याण ऑफिसला महिला बालकल्याणचा विभाग असतो. तिथंही तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला बालकल्याण ऑफिस कुठे आहे हे तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष माहितीनुसार चेक करू शकता. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोशन सूर्यवंशी यूट्यूब चॅनल देखील आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे, तो ग्रुप जॉईन करा अधिक माहितीसाठी. त्यानंतर कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील विचारा. धन्यवाद.